नमस्कार, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज सुजाताज होम किचनमध्ये गावरान बेत केलेला आहे। गावरान पिठलं आणि भाकरी सोबत जवस, तीळ आणि शेंगदाण्याची मिक्स चटणी। तर झुणका भाकर गावी आवडीने खाली जाते। गावाकडच्या सगळ्या लोकांचा आवडता पदार्थ झुणका भाकर आहे। आता झुणका भाकर बनवताना सर्वात पहिल्यांदा भाकरी बनवली जाते। तर इथे मी भाकरी बनवण्यासाठी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। इथं मी भाकरी बनवण्यासाठी ज्वारी आणि तांदळाचं मिक्स पीठ वापरलेलं आहे। त्यामध्ये असा गोलाकार करून पाणी घातलेलं आहे। आता इथं मी साधंच पाणी वापरलेलं आहे। पिठाला चांगला चिकटपणा आहे, त्यामुळे गरम पाणी वापरलेलं नाही। आता पाणी घेताना थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आणि हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। ज्यावेळी आपण भाकरी बनवण्यासाठी साधं पाणी वापरतो त्यावेळी पीठ थोडं जास्त मळावं लागतं। पीठ चांगलं मळलं गेलं म्हणजे भाकरी थापताना त्याला चिरा जात नाही। आता इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे। त्याचे असे 2 गोळे केलेले आहेत। तर त्यातला एक गोळा मी हातावरती व्यवस्थित गोल करून त्याला थोडासा चपटा थापून घेतलेला आहे। आता सुकं पीठ घ्यायचं। हे जे मी भाकरीचं पीठ घेतलं होतं तेच पीठ वापरलेलं आहे। आता एका हाताने भाकरी थापायला सुरुवात करायची। आता अशी एका हाताने गोल फिरवत फिरवत भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे। भाकरी थापताना दुसरा हात बाजूला लावावा म्हणजे भाकरी चांगली गोल येते। तुम्हाला जमत असेल तर तुम्ही दोन्ही हाताने सुद्धा भाकरी थापू शकता। आता इथे भाकरी थापून झालेली आहे। इकडे मी तवा अगोदरच गरम करायला ठेवलेला होता। तवा चांगला तापलाय, यावरती मी भाकरी टाकली। भाकरी थोडीशी सुकल्यासारखी झाली की याला पाणी लावून घ्यायचं आहे। पाणी लावून झाल्यानंतर मध्ये जे पाणी असते ते काढून घ्यायचं, नाहीतर भाकरी बाजूने भाजली जाते आणि मध्ये कच्ची राहते। आता खालील बाजूने भाकरी चांगली भाजू द्यायची आणि थोडेसे बबल्स आल्यासारखं झालं की तिला उलटून घ्यायची। आता भाकरीला मी गॅस फ्लेमवरतीच फुगवून घेणार आहे। तुम्ही तव्यामध्ये सुद्धा फुगवू शकता। तर भाकरी चांगली टमटमीत फुगलेली आहे, हिला आपण काढून घेऊया। तर भाकरी बनवून झालेली आहेत। गावी भाकरी बनवून झाल्या की त्याच तव्यामध्ये झुणका बनवला जातो। तर इथे मी तापलेल्या तव्यामध्ये थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे, कढीपत्ता घालायचा। इथे मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो घालायचा। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा मऊसर झाला की यामध्ये घालायचं लसूण आणि मिरचीचं वाटण। इथे मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतल्या होत्या। हे वाटण चांगलं परतून घ्यायचं। वाटण परतलं गेले की चांगला खमंग वास सुटतो। आता यामध्ये घालायची 1/2 चमचा हळद, एकदा परतून घ्यायचं। आता यामध्ये घालायचं 1 ग्लास पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं। या सर्वाला चांगली उकळी काढून घ्यायची आहे। इथे मी 3 चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे, ते आपण यामध्ये घालून घेऊया। एका हाताने बेसनचं पीठ सोडायचं आहे आणि दुसऱ्या हाताने अशा प्रकारे पळीने ढवळायचं आहे, म्हणजे गुठळ्या जास्त होत नाहीत। एक वाफ काढून घ्यायची। आता पुन्हा एकदा मी इथं असं हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। शक्य तितक्या गुठळ्या यामधल्या मी मोडून घेतल्या। आता इथं आपला झुणका तयार झालेला आहे, आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। तर इथं तयार झाली आपली पिठलं भाकरी किंवा झुणका भाकरी सोबत कांदा, मिरची आणि जवस, तीळ आणि शेंगदाण्याची मिक्स चटणी आहे। आता या चटणीचा व्हिडिओ मी अगोदर शेअर केलेला आहे। रेसिपी कशी वाटली ते सांगा। चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।